आपल्या मातृभाषेला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारकडून मिळाला आणि आपण मराठी माणसं आणखीनच खुश झालो. हं. आणि आपण तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा ह्याबद्दल जेव्हा बोलतो, हां. तेव्हा आपण पहिला संदर्भ गाथा सप्तशतीचा देतो. हं, हं, तर हं, हं. हा जो श्लोक आहे, तो गाथा सप्तशतीमधला आहे. ओह! आता ह्या सातवाहनांचे राजे हाल हां, हां, हां. यांनी ह्या सगळ्या सामान्य माणसांच्या गोष्टी एकत्रित केल्या आणि त्याचा एक ग्रंथ तयार झाला. तर ते त्या दृष्टीने आपली कृषी संस्कृती मूळची भारताची, तीही आपल्याला गाथा सप्तशतीमध्ये दिसते. तर त्यातला हा श्लोक आहे हं, आणि हं. त्याचा अर्थ असा आहे, की आता महादेवाने त्याच्या हातामधलं जे वासुकीचं कंकण आहे, हं, हं. ते सापाचं होतं आपल्याला माहीत आहे. हां. तर ते सापाचं कंकण आता महादेवाने बाजूला सारलंय. तर पार्वतीच्या मनात असे लड्डू फुटणं म्हणतात ना, हां, ते हां. तसं, की तिला छान वाटतंय, की आता त्याने वासुकी बाजूला ठेवलाय. म्हणजे आपलं एक पती-पत्नी म्हणून हं, हं. मिलन होणार हं. आहे, याच्याबद्दलचा आनंद तिच्या मनात आहे. असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. पण हं. आम्ही आपलं त्याचा अर्थ घेऊन काय केलं, की 3 ठिकाणची शिल्प एकत्र केली वाह! आणि इथे हं. महादेव-पार्वती तर आहेच आहेत. त्यात महादेव असा तो फॅमिली मॅन आपल्याला हं, हं, भासतो हं. तसा. तो पार्वतीच्या हनुवटीला हात लावून एक प्रकारे आपल्या मनातला प्रेम अनुराग हां, व्यक्त व्यक्त करतो. करतोय.